गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत होते। कुठेतरी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये देखील वाद झाले होते आणि त्यामुळेच कुठेतरी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील मोठ्या प्रमाणात त्यामध्ये उडी घेतली होती आणि लात मारून भुजबळांना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून असं त्यांनी वाक्य त्यावेळेला बोलले होते। परंतु आज या सगळ्या घटनांवर पडदा पडलेला आहे। गायकवाड साहेब, आजची प्रतिक्रिया काय आहे तुमची? आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। गेल्या 45 वर्षापासून जे मराठा समाज मागासलेपण भोगत होता, आज त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या शपथेनुसार सभागृहातील सर्वच आमदारांनी एकमताने आज हे रिझर्वेशन पारित केलेले आहे। जवळपास 100% कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता हे रिझर्वेशन मराठा समाजाला मिळालं। आज पण भुजबळ साहेब बोलत होते की मला बोलू देत नाही आणि मनोज जरांगेंचं नाव का घेता, त्याची भाषा बघा, तो मारायची भाषा करतोय, मला देखील जीवाला बघा। त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला की एकदा अधिवेशनामध्ये ठराव एकमताने पारित झाल्यानंतर बोलण्याचा काही संबंध नाही आणि बाहेर काय चाललंय किंवा कोण कोणाला काय बोलतो हा त्यांचा वैयक्तिक विषय, ते सभागृहात मांडण्याची काही आवश्यकता नाही। आणि तुम्ही त्याला दोष देता तर अबू आझमींनी देखील आज पेपर फाडले, रईस शेख यांनी पेपर फाडले, त्यांची देखील मुस्लिम आरक्षणाची मागणी। मुस्लिमाला ऑलरेडी आरक्षण आहे, त्यांच्यामध्ये ओबीसी समाज आहे, त्याच्यामध्ये एससी समाज आहे, पण धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद भारतीय संविधानामध्ये नाही। आणि राहिला विषय तो भुजबळांचा आणि हे तर भुजबळांनी महाराष्ट्रावर फिरून दोन समाजाला आग लावायचं काही कामच नव्हतं, कारण मुख्यमंत्री भूमिका स्पष्ट होती, आम्ही कोणाला धक्का लावत नाही। आणि मग आधी आग लावायची, महाराष्ट्रावर फिरायचं आणि मग जीवावर कोणी बेतलं तर मग मला संरक्षण द्या, मला ही मागणी करायची। मला एक पुन्हा एकदा विचारतं की आता तुमची अग्निपरीक्षा म्हणजे तुम्ही म्हणते आग लागली आणि दुसरीकडे आता कोर्टात टिकेल की नाही हा देखील प्रश्न आहे। हे कोर्टात टिकणारच आरक्षण आहे। ज्या समितीने हा सगळा 2.5 लाख लोकांचा अभ्यास केला, 4 लाख लोकांनी त्याच्यावर काम त्या ठिकाणी केलं आणि मागासलेपणाचा अहवाल आल्याशिवाय कोर्टात आरक्षण टिकत नाही, हे कायदा आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण आता हायकोर्टात पण टिकेल आणि सुप्रीम कोर्टात पण टिकेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अजित शिवदरकर सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।